एव्हरीवन, क्वेश्चन नंबर 3 पर्यंत क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहिले असाल. या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4 पासून आपण क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4A, एक्सप्लेन हाऊ द एलिमेंट सोडियम इज मोनोव्हॅलंट. मोनो म्हणजे 1. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 281. हेन्स इट गिव्स 1 इलेक्ट्रॉन. त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 1 आहे, म्हणून इट इज मोनोव्हॅलंट. देन क्वेश्चन नंबर B, यम हा बायव्हॅलंट मेटल आहे आणि त्याचे सल्फेट आणि फॉस्फेटसोबत कंपाऊंड आपल्याला फॉर्म करायचे आहेत. सगळ्यात आधी सिम्बॉल लिहून घ्यायचे, M आणि सल्फेटचा सिम्बॉल SO4, व्हॅलन्सी 2 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 2 कॅन्सल झाले, त्यामुळे त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे MSO4. फॉस्फेटसोबत सिम्बॉल लिहिले, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, PO4 म्हणजे फॉस्फेट, त्याची व्हॅलन्सी 3 आहे, त्यामुळे त्याचा केमिकल फॉर्म्युला क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर M3PO4 2. देन एक्सप्लेन द नीड फॉर द रेफरन्स ॲटम ऑफ ऑर ॲटॉमिक मास, गिव्ह सम इन्फॉर्मेशन अबाउट 2 रेफरन्स ॲटम्स. इथे आपल्याला माहिती आहे ॲन ॲटम इज व्हेरी व्हेरी टायनी आणि त्यामुळे त्याचं ॲटॉमिक मास मोजणं कठीण आहे. त्यामुळे रिलेटिव्ह मास हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला. आधी हायड्रोजन ॲटमचा रिलेटिव्ह मास ग्राह्य धरलं जात होतं. त्यानंतर 1961मध्ये कार्बन हा ॲटम आला. त्याचं रिलेटिव्ह मास हे 12 होतं आणि त्यावरून बाकीच्या एलिमेंटचं रिलेटिव्ह मास, ॲटॉमिक मास मोजण्यात आलं ॲप्रॉक्झिमेटली. यू कॅन राईट डाऊन आन्सर बाय पॉझिंग द व्हिडिओ. देन क्वेश्चन नंबर D, व्हॉट इज मीन बाय युनिफाईड मास. रिलेटिव्ह मास हा कन्सेप्ट रिलायबल नसल्यामुळे युनिफाईड मास हा कन्सेप्ट आला आणि इट इज एक्सेप्टेड ॲज द युनिट ऑफ ॲटॉमिक मास. इट इज कॉल्ड डाल्टन आणि त्याचा सिम्बॉल U. देन एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय मोल. मोल म्हणजे काय. मोल इज द क्वांटिटी ऑफ सबस्टन्स हुज मास इन ग्रॅम इज इक्वल इन मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डाल्टन आणि त्याचं युनिट असतं मोल. 2 एक्झाम्पल ऑक्सिजन आणि वॉटरचं दिलेलं आहे. ऑक्सिजनचं मास आहे 32 युनिट म्हणजेच 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन, आणि वॉटरचं मॉलिक्युलर मास 18 युनिट मीन्स 18 ग्रॅम ऑफ वॉटर मेक्स 1 मोल ऑफ वॉटर. त्याचा फॉर्म्युलाही माहिती आहे आपल्याला, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अँड मॉलिक्युलर अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. देन हे एक्झाम्पल्स मॉलिक्युलर मासेस शोधण्याचे आपण आधी केलेले आहे. Na2SO4, सोडियम सल्फेट, टेबल काढून कन्स्टिट्युएंट एलिमेंट लिहून ॲटॉमिक मासेस काढून त्याचं मॉलिक्युलर मास निघतं 142 युनिट म्हणजेच 142 डाल्टन. देन K2CO3, पोटॅशियम कार्बोनेट. कन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणते कोणते आहेत, पोटॅशियम, कार्बन आणि ऑक्सिजन. त्याचं ॲटॉमिक मास आपल्याला टेबलमध्ये दिलेलं आहे. यावरून 138 युनिट हे आन्सर निघतं. कार्बन डायऑक्साईडचं 44 युनिट, MgCl2 95 युनिट, देन सोडियम हायड्रॉक्साईड 40 युनिट, AlPO4 म्हणजेच ॲल्युमिनियम फॉस्फेटचं 122 युनिट, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 कन्स्टिट्युएंट म्हणजे त्यामध्ये असणारे घटक आहे सोडियम, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन 84 युनिट. तर इथपर्यंत तुम्ही प्रश्न लिहून घ्या. यानंतरचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकण्यात येतील. थँक्यू.